हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला तर मग आज काहीतरी चटपटीत खायचं मन केलं तर आज बनवूया आपण बेसनची भजी. तर ती कशी बनवायची ते मी सांगणार आहे. ते बेसन घेतलेलं आहे 2 वाटी मी, आणि कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, आणि हे मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचा मी मिक्सरमध्ये म्हणजे हलकं कुटून घेतलेलं आहे. जास्त बारीक पेस्ट केलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे. आणि जिरे घातलेले आहेत आणि ओवा घातलेला आहे. जिरे आणि ओवा घालायचा आहे भरपूर. यामुळे ना खूप मस्त टेस्ट येते. मीठ घालायचं आहे चवीनुसार. थोडंसं हळदी पावडर घालायचं आहे. घालू पण शकता, नाही पण घालू शकता. याने कलर छान येते म्हणून घातलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी हाताने मिक्स करून घेते. मी चमच्याने मिक्स करता येत नाही बरोबर, त्यामुळे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मिक्सरला धुवून मी पाणी घातलेलं आहे. हे पाणी ना त्याच्यात टाकून द्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं. बघू शकता असं छान मिक्स केलेलं आहे मी हातानेच. चमच्याने मिक्स होत नाही, गाठी राहतात, त्यामुळे हाताने छान स्वच्छ हात धुवून हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. तर आता हे आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. नंतर 10 ते 15 मिनिटाच्या नंतर बघा, इथे मी 1 चिमूटभर एकदम थोडंसं खायचा सोडा घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे वरतून. आता आणखी पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी एक हातात मोबाईल पकडलेला आहे ना, त्यामुळे मला करता येत नाही मिक्स. मी आता छान मिक्स करून दाखवतो तुम्हाला. बघू शकता इथे छान असं मिक्स केलेलं आहे मी. तर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आपण अगोदर पण कोथिंबीर घातलेली आहे, मी वरतून पण थोडीशी घातलेली आहे कोथिंबीर. तर आणखीन एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे गरम करायला तेल ठेवलेलं आहे मी. बघा तेल तापलं का नाही हे बघूया आपण. तर बघू शकता इथे तेल असं छान तापलेलं आहे. तर आम्ही कोणते पण तळवताना पदार्थ त्यामध्ये आम्ही थोडंसं आधी टाकून ते ठेवतोच देवाच्या नावाचं. तर हे बघू शकता इथे झालेलं आपलं तेल गरम छान. आता आपण भजी टाकायला सुरुवात करूया. तर बघा इथे मी हाताने भजी टाकते. छोटे छोटे असे टाकून घ्यायचे आहेत भजी. छोटी छोटी अशी भजी टाकून घ्यायची आहे. बेसन अशा पद्धतीचं मी पातळ बनवलेलं आहे. जास्त घट्ट बनवायचं नाही आहे, नाहीतर भजी खूप टाईट होतात आणि एकदम बेसन बेसन लागतात खायला. त्यामुळे अशा पद्धतीचंच आपल्याला बेटर बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता भजी टाकून घेऊया. टाकताना थोडंसं अवघड जाईल, पण अशा पद्धतीचंच बेसन बनवायचं आहे. ते बघू शकता इथे आता सगळी भजी टाकून झालेली आहेत. आपण आता चांगली अशी भजी फ्राय करून घेऊया. आणि अशी भजी खायला तर सगळ्यांनाच आवडतं. तर अशा पद्धतीने मी बनवते भजी. तर बघू शकता तुम्ही इथे किती मस्त अशी आपली भजी तयार होत आहे. किती छान फुलले पण आहेत. आपण खायचा सोडा पण घातलेला आहे ना यामध्ये थोडासा. तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळी भजी तयार करून घ्यायची आहेत. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे किती मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला. छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. सगळे भजी वरती यायला लागले आणि एकदम ते सगळं कमी झाल्यानंतर बघून जायचं की आपली भजी तयार झालेली आहे. तर आपण काढून घेऊया अशा पद्धतीने. बघा किती मस्त अशी भजी तयार झालेली आहे. तर कुणाकुणाला भजी खायला आवडतात, नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप छान आहे. सगळ्यांनाच भजी बनवायला आवडतात आणि सगळ्यांनाच जमतं पण भजी बनवायला. पण सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात.
वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात सगळेजण त्यामुळे बघू शकता. आता इथे मी काढून घेणार आहे. तर भजी काढून घ्यायची आहेत आपल्याला. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. टिश्यू पेपर, जास्त तेल लागत असेल तर टिश्यू पेपरवर टाकायचे आहेत भजी. इथे मी डायरेक्टच प्लेटमध्ये टाकलेले आहेत. तर बघू शकता आपली भजी. पुन्हा एकदा आपण अशीच एकदा भजी टाकून घेऊया. तर बघू शकता इथे आपली भजी तयार झालेली आहे. पुन्हा एकदा आपण अशीच भजी काढून घ्यायची आहेत आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. तुम्ही असंच लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा असंच पेस्ट बनवून टाका. कापून टाकायची नाही, कुटून टाकायची, त्यामुळे सगळी टेस्ट त्यामध्ये येते. तर अशा पद्धतीने आपण असे यामध्ये पुन्हा एकदा भजी काढून घेऊया आणि पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला मी. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण भजी काढून घ्यायची होते. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे काढून घ्यायचे आहेत भजी. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तर मग अशाच चटपटी रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिडिओला लाईक करा. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता इथे आपली छानपैकी अशी भजी तयार झालेली आहे. एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे. तर आम्ही जसं बनवलं तशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटली रेसिपी. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता इथे सगळी भजी आपली काढून तयार झालेली आहे आणि किती मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. तर कुणाकुणाला रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. तर असेच माझे व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील, तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू शकता तुम्ही आपली भजी छानपैकी तयार झालेली आहेत. तर चला, तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.